परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. बीई, डिप्लोमा, बीएससी, एमएससी झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकल सह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स एमआयडीसी वाई. मोबाईल 98 222 41 255. Okay, good morning all of you. So we have came here for the how that the electronics word and where is the electronics word nowadays. So for that we have visited for the Perfect Electronics YMIDC. So I first of all introduce to our Dr. R.V. Dekre sir. So sir completed MSc, then MPhil in Physics Electronics and completed PhD also. So sir worked as a HOD of Physics Department near about 35 years at Kisan Veer Mahavidyalaya Vai. Then worked as Vice Principal for 2 years in the same college. As well as sir have completed 4 UGC research projects. That is, and for that 22 research papers also published in a national and international level journals. Also sir have presented one paper in Hong Kong. That paper title is Automatic 3-Phase Motor Drive. Then sir has retired at May 2016. Then now working as the Chief Executive Officer for Perfect Electronics MIDC Y. Also sir working as a BOS member, okay, Board of Studies member in following university, that is Shivaji University Kolhapur, Solapur University Solapur, KBP College Pandharpur, YC Institute of Science Satara, Rajashri South College Latur, SPK College Savantwadi. Sir have the huge experience in electronics world. So today we are getting some more knowledge related to his company. So grab all that the knowledge and apply for your in your future also. Okay. Sheret Institute of Technology, College of Engineering, Isalkaranji, BTech final year विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे तुमचं सुरुवातीला मी हार्दिक स्वागत करतो आणि थोडक्यात ते कंपनी प्रोफाईल सांगतो. त्यामध्ये कंपनीमध्ये हे जे मेजर प्रॉडक्ट आहे कंपनीमध्ये डेव्हलप केलेले हे माझे रिसर्च ओरिएंटेड आहेत सगळे. तर ते तुला काय दाखवतो आता ॲटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम. लेक्चर झाल्यानंतर बेल ॲटोमॅटिक वाजणारं इन्स्ट्रुमेंट मला वाटते तुमची इचलकरंजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला पण मी दिलेलं आहे. तुमची बेल जी वाजते ना ते लेक्चर झाले की आपोआप वाजते, तिची शिकायची गरज नाही. हे 1995 साली डेव्हलप केलं प्रॉडक्ट. नंतर ॲटोमॅटिक नॅशनल अँथेम प्लेअर ज्यावेळेस मोदी सरकार आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं स्कूल आणि कॉलेजवर जनगण मना वंदे मातरम हे कंपल्सरी म्हणायचे. तर त्यासाठी ते ॲटोमॅटिक ते पण केलेलं आहे. नंतर आमचे सायन्स कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजला जे एक्सपेरिमेंटल कोर्स असतात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ऑपरेशन ऑसिलेटर, परत ते एक्सप्रेस PCB डिझाईन वर्क एक्सप्रेस म्हणून सर्किट डायग्राम काढायचं सॉफ्टवेअर,
हे सगळे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. जवळ 200 बोर्ड आपण डेव्हलप केलेले आहेत. ते बोर्ड कशा टाईपचे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला आर्डिनोचं सिलेबस आहे का? आर्डिनो वापरून तुम्हाला वेगळे सेन्सर इंटरफेस करायचं, तर त्यांनी तिथनं सुरुवात केली. नंतर बोर्डबद्दल सांगेल, काही प्रॉडक्ट मी एक्सप्लेन करेन, नंतर कांबळे मॅडम आहे एक्सप्लेन. दुसरं जे आहे आर्डिनो हे सेम बोर्ड, फक्त सेन्सर वेगळं आहे. इन्फ्रारेडचे 2 LED आहेत. पुढं ऑब्स्टॅकल आलं की तर आवाज येत असतो. म्हणजे हे LED पासून एक 5 सेंटीमीटर ह्या गॅपमध्ये काहीतरी ऑब्स्टॅकल आलं की ते डिटेक्शन होतं. म्हणजे ऑटोमेशनमध्ये हे उपयोग करू शकतो. इन्फ्रारेड रिमोट कंट्रोलचं हे केलेलं आहे सर, की तिथं सेन्सर बसवलं आहे. रिसिवर इन्फ्रारेड रिसिवर आहे तो बसवलेला. तिथं 9 व्होल्ट सप्लाय आपण लावूया. मी इथं ठेवतो. हा रिमोट कंट्रोल आहे. साधारण 10 मीटरवरून जरी लांबून केलं तर चालतो. जसं टाईम दिलेला आहे. तर आर्डिनो बोर्ड वापरून तुम्ही लॅपटॉप ॲप्लिकेशन हे करू शकता. टाईम दिले आहे. तर तुम्हाला प्रोजेक्ट करताना आर्डिनोचे ब्ल्यूटूथ आणि वायफाय फॅसिलिटी असतील. तुम्हाला जर ब्ल्यूटूथ आणि वायफाय फॅसिलिटी घ्यायची असेल, IoTचं जर एक्सपेंड करायचं असेल, तर तुम्हाला कुठला बोर्ड, डेव्हलपमेंट बोर्ड वापरावा लागतो? रास्पबेरी पाय किंवा ESP32 वापरू शकतो. तर आता हे जे मी टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, जे एक्सपेरिमेंटल बोर्डची, ते तुम्हाला सांगतो. ते असे जे बोर्ड आहेत ना, तर हे टी मॉर्गन्स थेरम आहे. तर जे PCB जे बनवलेत ना, ते आपण आर्टवर्क केलेलं आहे. तुम्हाला अशा टाईपच्या PCB तुम्हाला कुठून मार्केटला मिळणार नाही, जगात कुठं मिळणार नाही. किंवा स्वतःच R&D आहे. आलं लक्षात? आपण एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरच्या आधारे आर्टवर्क बनवत असतो सर्किट प्रमाणात. आणि मग कमर्शियल PCB जे करणारे असतात ना, त्यांना ते आर्टवर्क पाठवलं तर त्यांच्याकडे PCB आम्ही घेतो आणि मग असेंबल करून टेस्ट केलं. आता तुम्हाला डी मॉर्गन्स एक्सपेरिमेंट असतो, बरोबर? तर आता डी मॉर्गन्स एक्सपेरिमेंट हे बघा, आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे सगळे एक्सपेरिमेंट 5 व्होल्टला चालतात, बरोबर? तर हे काय केले, हे ॲडॅप्टरचे, हे जो ॲडॅप्टर आहे यासाठी 12 व्होल्टचा आहे. त्याचा इनपुट व्होल्टेज तुम्ही डिमॉस्टॅटनं 170 व्होल्टपासून 270 व्होल्ट कॅरी केलं ना, आउटपुट व्होल्टेज 12 व्होल्टच राहतं. मार्केटमधले जे ॲडॅप्टर तुम्ही घेतात ते 12 व्होल्टचे असतात. तिथं 781 त्याचा रेग्युलेट टाकला नसतो, कुठंच टाकलेलं नसतं. त्यामुळं डिमॉस्टॅटला तुम्ही इनपुटला व्होल्टेज 170 व्होल्ट ठेवलं तर 12 व्होल्टचा जास्त ॲडॅप्टर तो 9 व्होल्ट आहे. आणि 270 ठेवले की 16 व्होल्ट, म्हणजे 9 ते 16 व्होल्ट व्होल्टेज फ्लक्च्युएशन म्हणून वाढू शकतो. आपले सगळे एक्सपेरिमेंट आपसात बोलू नका, मी तुम्हाला नंतर प्रश्न विचारणार आहे, ती उत्तरं तुम्हाला द्यायची. तर व्होल्टेज फ्लक्च्युएशन झाली की 12 व्होल्ट कॉन्स्टंट, कुठलाही एक्सपेरिमेंट फेल्युअर जाणार नाही. आता काय होतं, तुम्हाला कॉलेजमध्ये 0 to 30 व्होल्ट असते. ट्रान्झिस्टर करायची एक्सपेरिमेंट करा मग सांगितलेलं असते. सरांनी सांगितलं असतं 9 व्होल्ट अप्लाय करा. मग तुम्हाला 0 to 30 असे सांगितलं तर विद्यार्थ्याला काय असं जस्ट फिरून बघू शकतात ना. मग ट्रान्झिस्टर जळणं वगैरे असले, रेजिस्टर जळणं दुसरा आला, ते असले तुम्ही प्रकार बघितले असते. तर हे माझं जे R&D आहे, हे मी 2007ला UGCला आता मी माझी 35 वर्ष काम केलं कॉलेजला. एक्सपेरिमेंट करताना काय अडचणी असतात, विद्यार्थ्याचा कसा वेळ जातो, प्राध्यापकाचा कसा वेळ जातो, मग हे सिम्प्लिफाय एक्सपेरिमेंट कसे केले पाहिजे त्याच्यावर माझ्या डोक्यात असेल. मला PCBबद्दल अगोदर नॉलेज होतं. आणि मग UGC वर्कशॉप वगैरे घ्यावं लागतं. मला प्राचार्याने सांगितले तुमच्या डिपार्टमेंटचा तर नाही, तुम्ही UGC नॅशनल लेवलचं वर्कशॉप घ्या. मग विचार केला प्रॅक्टिकल बेस वर्कशॉप घ्यायला काय हरकत नाही. मग UGCला मी घेतलं की बाबा हाऊ टू सिम्प्लिफाय इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक एक्सपेरिमेंट्स असं टायटलचं एक मी प्रपोजल दिलं.
आणि अगोदरचे जे कन्व्हेन्शनल बोर्ड असतात, एक्सपेरिमेंटल बोर्ड असतात, त्याचे ड्रॉबॅक मी समजून सांगितलं. आणि मग डबल साइडेड PCB जर वापरलं तर कसे फायदे आहेत आणि एक्सपेरिमेंट कसा लवकर होईल, विद्यार्थ्याचा वेळ जाणार नाही, प्राध्यापकाचा वेळ जाणार नाही, मेकॅनिकल टाईम तुमचं जास्त ते तुमचं वाचणार आहे आणि त्याचं अंडरस्टँडिंग लगेच होणार आहे. तर आता हे PCB बनवलं तर हे बघा, हे ट्रॅकिंगवरनं दिसते ना, बॅक साईडला सुद्धा ट्रॅकिंग जर तुम्ही बघितलं ना सेम पॅटर्न आहे. आणि त्याचे जे होल्स असतात ना, PCB हा लॉजिक गेटचा PCB आहे, दोन्ही साईडला सेम पॅटर्न आहे. त्याचे जे होल्स आहेत ना, ते होल्स आहेत कंडक्टिंग आहेत, त्याला PTH म्हणतात. PTHचं नाव फॉर प्लेटेड थ्रू होल. लक्षात. तर लक्षात घ्या, आता हे एक्सपेरिमेंट झाला, टेस्टेड झाला. आता तुम्हाला एक टेस्ट करून दाखवतो, नंतर ते पुढचं बघूया. आता तुझी ड्युरेबिलिटी कशी असते त्या संदर्भात चालू करू. बघा, हा डी मॉर्गन दोन थेरम. पहिला थेरम जो आहे डी मॉर्गनचा, कोण सांगते तुमच्यापैकी, कोण सांगते? कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे स्टुडंट तुम्ही. डी मॉर्गन फर्स्ट थेरम. परत सांग. हां, येस. सेकंड थेरम सांगितलं. फर्स्ट काय? गुड. तर पहिला हा पार्ट जो आहे ना, फर्स्ट थेरम आहे, ते लिहिलंय, हा LED आहे ना, तिथंच लिहिलंय कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट. म्हणजे हा LED कॉम्प्लिमेंट ऑफ समचा आहे, हा प्रॉडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे इनपुट कॉम्बिनेशन हे दोन स्विचेस दिलेत. वेगळ्या इनपुट कॉम्बिनेशनला आपल्याला काय बघायचं, LHS इज इक्वल टू RHS. LHS लागलं की हा लागला पाहिजे, हा विजला की हा विजला पाहिजे. तर दुसरा जो थेरम आहे, तरी हे बघा, हे LHS शेजारी कॉम्प्लिमेंट ऑफ प्रॉडक्ट इज इक्वल टू सम ऑफ द कॉम्प्लिमेंट. मग इथं पण आपल्याला हेच बघायचं असतं, हा LED लागला तर हा लागला पाहिजे, हा विजला तर हा विजला पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की हा लागला आणि हा विजला, तर ते थेरम प्रूव्ह होणार नाही. तर आता हे 0-0 इनपुट ठेवल्यानंतर ही सिच्युएशन अशी. आता 1-0 करूया. 1-0 केल्यानंतर बघा, हे विजलाईन जे हा थेरम प्रूव्ह झाला, करेक्ट. आणि आता 0-0 करूया. 0-0ला बघा, सगळे LHS इक्वल टू RHS झालं, हे थेरम प्रूव्ह झालं सगळं. आता ह्याच्या ड्युरेबिलिटीबद्दल मला सांगायचं आहे. आता तुम्ही दुसरं हे 12 वोल्ट तुम्ही म्हणताय, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सगळे डिजिटल 5 व्होल्टवर चालतात, म्हणजे 12 वोल्ट अप्लाय केले तुम्ही. तर अशा वेळेस त्याचं कंडिशन असायचं, झिग्नल डायोड 5 व्होल्टचं लावलं आहे, 12 वोल्टचं 5 व्होल्ट कन्व्हर्शन केले. प्रत्येक ICला कुठल्या पिनला पॉझिटिव्ह व्होल्टेज द्यायचं असतं ना, ते लॉजिकल 74 सिरीजचे 14 आणि 7 निगेटिव्ह. तर आता बघा, ह्यात तुम्हाला ऑपरेशन दाखवलं आणि तुमच्यापैकी ठरवलं बा हे एक्सपेरिमेंट पास करायचं. खरंच विद्यार्थी मोडतोड करत असतो एक्सपेरिमेंटचे. त्यातलं एखाद्या विद्यार्थ्यांनी ठरवलं बा हे एक्सपेरिमेंट पास करायचं, चाललंच नाही पाहिजे, त्याने मग तेवढं नाही पेज आहे असं समजा, त्याने ट्रॅक कट करेल ना, तो एक ट्रॅक कट करेल, दुसरा ट्रॅक कट करेल, सगळेच ट्रॅक कट करेल एखाद्या वेळेस. मग एक्सपेरिमेंट बंद पडेल का बंद पडणार नाही? हां, बरोबर सांग, का बंद पडणार नाही? त्याचं कारण हे वरचे जे ट्रॅक्स आहेत, मी तुम्हाला अगोदर सांगितलं बॅक साईडला सेम ट्रॅक्स आहेत आणि तिचे होल हे कंडक्टिंग आहेत. त्यामुळे 100% तुम्ही हे जरी कट केलं वरचे ट्रॅक, तुमचं एक्सपेरिमेंट बंद पडणार नाही. त्यामुळे डिपार्टमेंटला एक वेळेस एक्सपेरिमेंट घेतला ना, फॉलो तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. तर असेच एक्सपेरिमेंट आता म्हणजे आपले जे डिजिटल एक्सपेरिमेंट असतात, आमचे फास्ट ट्रॅक ट्रेनिंग प्रोग्राम पण असतो. BE इलेक्ट्रॉनिक झाल्यानंतर तुम्हाला टेक्निकल नॉलेज, आणि जेव्हा विद्यार्थी येतात BEचे, त्यांना टेक्निकल विचारतो असतो प्रश्न, काय बोलता येत नाही. त्यामुळे मग मी विचार केला की एक करिक्युलम तयार करायचा आहे कुठल्या विद्यार्थ्यासाठी. 6 दिवसाचा मी कोर्स ठेवलेला आहे आणि त्याच्यातनं टेक्निकल नॉलेज, समजा का ऑप ॲम्प असेल, ऑसिलेटर असेल, किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक असेल, किंवा एक्सप्रेस PCB वगैरे, जे इलेक्ट्रॉनिक्सचं जे लागतं, इंडस्ट्रीला जे लागतं, ते तुम्हाला प्रश्न विचारलं, तुम्हाला प्रश्न बोलता आला पाहिजे. इव्हन प्रॅक्टिकल एक्झाममध्ये एक्झामिनर प्रश्न विचारतात त्यावेळेस विद्यार्थी खूप असतात, तुमचे मार्क्स तिथं जातात खूपच.
तिथं लिहिलेलं असते ओव्हरऑलला 3 मार्क्स किंवा 5 मार्क्स, पण तुम्ही म्हणणार आपण ओव्हरऑल आले नाही 3 मार्क कट केली, आपल्या एक्सटर्नलला सगळे मार्क पडले. पण तसं नाही. सायकॉलॉजी एक्झामिनची अशी आहे, तुम्ही जर बोलला काहीतरी तिथं प्रश्नाची प्रॉपर उत्तर दिले, तुम्हाला आउट ऑफ 100पैकी जर असेल तर 90च्या पुढे मार्क्स देईल. तुम्ही बोलला तर त्याच्या आधारे सगळं होतं हे लक्षात घ्या. त्यामुळे टेक्निकल ओव्हरऑलला किती महत्त्वाचं आहे. तर हे डबल साईड पीसीचं टेक्निक तुम्हाला सांगितलं. दुसरा एक्सपेरिमेंट जो आहे, दुसरं प्रॉडक्ट जो आहे हे सिंगल फेज मोटर ड्रायव्हर म्हणून आहे. आता इथं आउटपुटला तुमची मोटर तुम्ही जोडू शकता आणि इथं डिजिटल टायमर आहे. डिजिटल टायमरचा विशेष म्हणजे त्यात रिअल टाईम क्लॉक तुम्ही ते सेट करू शकता आणि ज्या ज्या टायमिंगला तुम्हाला हा बल्ब बंद करायचा किंवा मोटर बंद करायची चालू करायची हे करू शकता. आता मोटर समजा घरातली मोटर असेल, तुम्ही मॅन्युअली चालू करताना पाणी सांडायला वेगळी बंद करता. परंतु तुम्हाला जर माहिती झालं की 1 तासात आपली पाण्याची टाकी भरते, तर 1 तासाचं टाईम ड्युरेशन ह्याच्यात देऊ शकतो तुम्ही. आता समजा 9ला समजा 8ला मोटर तुम्हाला चालू करायची, समजा 8ला मोटर चालू करायची आणि 9ला बंद करायची, तर ह्याच्यात प्रोग्राम केला जातो. 8 ऑन टायमिंग लिहिलं जातं, ऑफ टायमिंग 9 लिहिलं जातं. मग 8ला चालू व्हायला पाहिजे, 9ला बंद व्हायला पाहिजे. आता हे जे सॉकेटचे जे व्होल्टेज आहे ना, तेच व्होल्टेज बल्बमध्ये गेलं. समजा 8 वाजले की इथला इंडिकेटर लागतो बघा. आता मी बँगल करतो, इथं व्होल्टेज आलं बघा, तुमची मोटर चालू आहे. नंतर 9 वाजता काय होतं, इथला इंडिकेटर दिसतो. ते आपोआप होत असते. म्हणजे हे ऑटोमेशनचं काम करतो. पाणी भरायचा प्रश्न नाही. त्याचे 3 ॲप्लिकेशन आहेत. दुसरं ॲप्लिकेशन तुम्हाला सिक्युरिटी सिस्टीम वापरतात. ठीक आहे. आता तुम्हाला एक टाइम ड्युरेशन दाखवलं 8 ते 9 बरोबर, तर ह्याच्यात 16 टाइम ड्युरेशन दाखवायचं. म्हणजे आता तुम्ही हाच बल्ब पोर्श लॅम्पला लावला, पोर्शला तुम्ही काय करता, पोर्श लॅम्प म्हणजे संध्याकाळी 6 वाजले चालू करता, अंधार पडले, परत झोपताना परत ऑफ करता पोर्श लॅम्प बरोबर, ते ऑफच राहतं बरोबर. आता ह्याच्यात तुम्ही प्रोग्राम असं करायचं की बाबा 6-6:30ला ऑन टायमिंग द्यायचं, 6:30ला बरोबर पोर्श लॅम्प ऑन होईल. तुम्ही झोपताना 11 वाजता बंद होईल. नंतर पुढं तुम्ही अर्ध्या तासाने ऑन ऑफ करायचं, पुढचं ड्युरेशन भरायचं. म्हणजे पुढचं ड्युरेशन 11ला बंद झालं की 11:30ला परत ऑन झालं, ते 12ला बंद झालं. ते असं साधन अर्ध्या तासाला बंद चालू असं प्रोग्राम तुम्ही येऊ शकता इझी. आणि चोरी होण्याची शक्यता कधी असते लक्षात घ्या, 2 ते 3.5 मध्ये. 2 ते 3.5 ह्या वेळेत ऑन ऑफचं जे टायमिंग तुम्ही बदलू शकता डिजिटलमध्ये. 15 मिनिटाचं आउटेज होऊ शकतो. मग समजा चोर आला तर पोर्च लॅम्प लागल्यानंतर ते अंदाज करणार कोणतं जागा. मग विजल्यानंतर लगेच 15 मिनिटात पूर्ण झोपत नाही, पण धाडस करणारच नाही, अर्धा-1 तास धाडस करणार. म्हणजे ह्या दृष्टीनं तुम्ही गावी जरी जाऊन आला आठवड्याला तरी काय प्रॉब्लेम नाही. तर त्याच्या बेसिसवर तुम्ही ते करत असता. तिसरं ॲप्लिकेशन असं, आता तुम्ही खेड्यातले असेल, विहिरीला पाणी कमी असेल, जास्तीत जास्त पाणी काढायचं असेल तर तुम्ही ह्याचा यूज करू शकता. समजा तुमची विहीर अशी आहे, एक 4 तास थांबलं तुम्ही की 1 तास मोटर चालेल एवढं पाणी येतं, असं जर तुम्हाला समजलं डाटा, तर त्याच्यात असं तुम्ही प्रोग्राम करू शकता 24 तासाचं. 4 तास बंद मोटर, 1 तास चालू. म्हणजे काय होणार, तुमचं फुटबॉल ते एअर धरलं जाणार नाही, पाणी त्या फुटबॉलच्या खाली जाणारच नाही, बरं लक्षात. त्यामुळं 24 तास मोटर चालू होणार, 4 तास बंद होईल, 1 तास चालू, जास्तीत जास्त पाणी बाहेर पडेल. पुन्हा सिंगल फेज 3 फेज मोटर जे आहे ना, एक तुम्हाला आता सांगितलं ह्या मोबाईलवर जाऊन हे रिसर्च पेपरमध्ये प्रसिद्ध केलं आहे. त्याची टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स मॅगझिन माहिती आहे ना, तुमचं प्रोफेशनल मॅगझिन आहे, जर्नल आहे इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यात मला रिसर्च पेपर पब्लिश करता येतात. तुमचं जे R&D वर्क असतं ते माझं पब्लिश झालेलं आहे ऑगस्ट 2015ला प्रसिद्ध झालं, फुल टेक्नॉलॉजी. मग हे जे इन्स्ट्रुमेंट आहे 3 फेज मोटर ऑटोमॅटिक बंद चालू करता येते.
तर मला नाही त्या 3 फेज मोटरमध्ये स्टार्ट राहिला, हिरवं बटन दाबली की मोटर चालू होती, बरोबर, आणि रेड बटन दाबली की बंद होती. मग मी काय आज केले, हे सगळे माझे R&D मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आहेत लक्षात घ्या, म्हणजे आहे ना केअर असेल, ऑटोमॅटिक सर्व्हर सिस्टम असेल, मल्टीव्हायब्रेटर मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर साधा ॲप्लिकेशन माझा बिझनेस किती वाढला त्यांनी वेगळे प्रॉडक्ट करू शकतो. तर आता ह्याचं टेक्निक सांगतो तुम्हाला. आता समजा हे स्टार्ट बटन आहे, तर 2 टाइम स्विच आहे, तर स्टार्ट मला ही मोटर जर चालू करायची असेल तर हे स्टार्ट बटन दाबायचं असतं. इथून 2 वायर आलेले आहेत. ह्या ज्या 2 वायर आहेत ना, हिरवं स्विच जे असतं, आपण हिरवं स्विच दाबतो मोटर स्टार्ट करण्यासाठी, म्हणजे काय करतो, एक पट्टी असते, 2 टर्मिनल असं टच होतात, शॉर्ट केलं पडायला लगेच आपण काढतो, बरोबर. तर आता मोटर स्टार्ट होताना, आता ह्याच्यात समजा तेच आपण उदाहरण घेऊ, 8 वाजता 3 फेज मोटर चालू करायची, 9 वाजता बंद करायची, 8चं टायमिंग ह्याच्यात प्रोग्राम करायचं, 9चं टायमिंग ह्याच्यात प्रोग्राम करायचं. आता मी इथं पुढं काय केलं लक्षात घ्या, हे आमच्या 2 वायर आहेत ना, कंटिन्युटी टेस्ट लावलाय, मल्टीमीटर लावलाय, अलग लक्षात. मग मल्टीमीटर काय दाखवते, ह्या 2 वायर शॉर्ट झाले. आता ह्या ज्या 2 वायर हिरवे टर्मिनल जे असतात ना, म्हणजे 2 टर्मिनल तिथं लावायचं असतं, बरोबर, थोडा वेळ दाबायचा. ज्यावेळेस इथला आवाज येईल ना मल्टीमीटरमध्ये शॉर्ट झाल्याचा, समजायचं की हिरवं बटन ऑटोमॅटिक दाबलं, मोटर स्टार्ट झाली. ते कधी होईल, इथला इंडिकेटर लागला ते होईल. तुम्ही इथला इंडिकेटर लावा बघा, 5 सेकंद त्याला टाइम दिला आहे आणि मोटर आपल्याकडे स्टार्ट झाली, बरोबर. आता दुसरं असलंच म्हणजे पोर्ट कनेक्टर घ्यायचं. आता एकच आपल्याकडे हा दाखवतो. आता हे दुसऱ्या पोर्टमध्ये हे बसवायचं. दुसऱ्या पोर्टमध्ये हे जे पोर्ट आहे ना, रेड स्विच असते ना, रेड स्विच म्हणजे पुश ऑफ स्विच असते ना, ते रेड स्विचचं 2 वायर त्याला जोडलेलं असतात. एक वायर डिस्कनेक्ट करायची आणि ह्याच्या 2 वायर त्या टर्मिनल लावायचं, म्हणजे ते रेड स्विचच्या सिरीजमध्ये इथला आतला रिलेचं स्विच येईल, आलं का लक्षात. आता मी हे बसवतोय, लक्षात घ्या, म्हणजे कंटिन्युटी आवाज कंटिन्यू असणार आहे, कारण आपली मोटर चालू झालेली आहे, बरोबर. रेड स्विचच्या सिरीजमध्ये हे लावलेलं आहे ना, त्यामुळे कंटिन्युटी राहिलेली आहे, त्यामुळे मोटर चालूच आहे ना. आता मोटर कधी बंद होईल, ज्यावेळेस इथं 9 असेल, तिथला इंडिकेटर लागेल, तिथला ज्यावेळेस इंडिकेटर लागेल ना, आतला एक रिले ॲक्टिवेट होईल, तो आवाज 5 सेकंदासाठी बंद होईल. म्हणजे जणू काय ऑफ स्विच मी प्रेस केलं असं ते ॲक्टिवेट बघा, 9ला मोटर बंद होती, ते बंद झाला आवाज, 5 सेकंदानंतर परत आवाज चालू आहे. पण परत आवाज चालू झाला तर मोटर चालू होणार नाही, ते बंद झालं, आलं. हे असं टेक्निक वापरलेलं आहे. त्यामध्ये आम्ही एक डेव्हलप केलेलं आहे विद्यार्थ्याच्या एक्सपर्टसाठी. मीटर असतात, अनालॉग मीटरमध्ये रिडिंग घ्यायला जरा अवघड पडतं, म्हणून डिजिटल विद्यार्थ्याच्या समोर आलेलं डिजिटल मीटर, आणि ते लो कॉस्ट. मार्केटला डिजिटल मीटर 1500च्या पेक्षा जास्त आहे. आम्ही 600 रुपयाचा मीटर डेव्हलप केलेला आहे, त्याच्यात मल्टीमीटरचाच वापर केलेला आहे. त्याचं जे रोटरी स्विच असते ना, ते रोटरी स्विच आम्ही कापून टाकलेलं आहे, आणि त्या रोटरी स्विचचं एकच फक्त सेटिंग घेतलेलं आहे. तर हा 0 to 20 व्होल्ट तेवढं एक सेटिंग मल्टीमीटरचा आतल्यात सेट केलेलं आहे. बाहेर एक स्विच दिलेला आहे, आणि आमचे जे एक्सपेंडर बोर्ड असतात मग दाखवले ना, समजा ट्रान्झिस्टर कॅरेक्टिक्स असेल तर 4 मीटर असले लागतात. ते फक्त हे पिनअप करायचं, लगेच एक्सपेंडर कनेक्शन तयार. आता हे जर चालू केलं ते 0 त्याला व्होल्टेज जसे येईल त्याप्रमाणे व्होल्टेज रिडिंग लागेल, त्याला रिडिंग घ्यायला सोपं आहे. त्याच्यात आमचं नाविन्य काय आहे, ह्याच्यात मीटर तर मार्केटमध्येच आहे. नाविन्य एवढं आहे की विचार केला डेस्कटॉप. आता तुम्हाला ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक्सला 3 ते 4 मल्टीमीटर लागतात. तुम्हाला ते मल्टीमीटर तशीच दिले, ते रोटरी स्विच दिले, पण तुम्हाला कितीतरी वर्णन सांगितलं सरांनी की बाबा 0 to 20 मिलिअँपिअर कलेक्टरमध्ये असला पाहिजे, 0 to 100 मायक्रॉनच्या बेस सर्किटमध्ये असलं पाहिजे. तर रोटरी स्विच विद्यार्थ्यांना काय आहे, असेसमेंट प्रोटेक्ट होणार, तुमचं एक्सपर्टच होणार नाही.
त्यामुळं डेस्कटॉप आणि मल्टीमीटर तुम्हाला वरनं बघावं लागणार आणि वायरिंगचं जाळ असणार. हे डेस्कटॉप म्हणजे तुम्हाला ठेवलं की असं दिसलं पाहिजे इझिली. तर हे मेटल कॅबिनेट आम्ही हे डिझाईन केलेलं आहे आणि आम्ही मीटरपासून ते घेत असतो. एक्सपेरिमेंट कुठले पण कॅरेक्टरिस्टिकचे एक्सपेरिमेंट असतात ते मीटर असतात. दुसरं डिसोल्डिंग सोल्डिंग स्टेशन. तर तुम्हाला मस्त हे डिसोल्डिंग जे आहे ना असं मशीन आपलं सिलेबसमध्ये तुम्ही टाकलेलं नाही आलं तसं. तर एखादं कांपोनंट तुम्हाला काढायचं आहे तर समजा हा कॅपॅसिटर काढायचा. आता ह्याचं ॲक्शन अगोदर समजून घेऊ. हे डिसोल्डिंग मशीन आहे. इथं आपलं आवाज काय येतो ह्या मशीनमध्ये व्हॅक्यूम पंप. व्हॅक्यूम पंप काय करतो, इथं हीटर आहे, पुढे एक नोझल आहे. नोझलला एक पोल दिसेल, 1.5 पोल आहे. इथे बटन दाबलं की ते व्हॅक्यूम ह्या होलमधनं आतून घेतलं जातं. इथे एक ग्लास ट्यूब आहे पुढं, म्हणजे इथलं जे सोल्डर वगैरे जे असेल ना तिथं आपलं बटन सोल्डर तिथं आतून ग्लास ट्यूबमध्ये बसतं. तर हे डिसोल्डर करायचं त्यामुळे साधे डिसोल्डर पंप असतात त्यांनी खूप आवड असं मी बघितलं असेल. आता हा कॅपॅसिटर डिसोल्डर करायचा मला, तर आता मी बघतो दाखवतो लगेच. जे डिसोल्डर करायचं ठेवायचं लगेच मेल्ट झालेलं दिसतं मला झालं काम. आता दुसरा जो टर्मिनल आहे त्याला मी करतो. मेल्ट झालं हा कॅपॅसिटर. तर असं इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जास्त प्रोडक्शन करायचं असेल तर ते यूज करू शकता. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला आवडणारं AI बेस्ड प्रॉडक्ट आहे. AI तुम्ही वापरताय, किती जण वापरतात हात वर करा. ChatGPT सर्वजण वापरतात ना. बरं, मग आता ChatGPTचं काय आपण काय पाहिजे ती इन्फॉर्मेशन मागितली मिळते बरोबर. मग गुगल सर्चला आपण इन्फॉर्मेशन दिली आणि ChatGPT दोन्हीकडे मिळते ना. मग ह्यालाच AI का म्हणायचं ChatGPT. गुगल सर्चला काय अर्थ नाही, त्याचं एक्झॅक्ट उत्तर तुम्हाला सांगितलं. गुगलला आपण लिहिलं व्हॉट इज ओम्स लॉ. ओम्सला वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या लेखकाने एक्सप्लेन केलेले तुम्हाला मल्टिपल उत्तर दिसतील ऑप्शन बरोबर. आणि ChatGPT लिहिले तर एक म्हणजे एकच उत्तर दिले बरोबर, ते स्टँडर्ड असं. दुसरा प्रश्न असा लिहिला गुगलला आणि ChatGPTला, व्हॉट आर द ॲप्लिकेशन ऑफ इट. लक्ष द्या सर्वांनी. दुसरा प्रश्न काय लिहिला आहे, ChatGPT लिहिला आहे आणि गुगल सर्च लिहिला आहे, व्हॉट आर द ॲप्लिकेशन ऑफ इट. तर तिथं ओम्सलाचा उल्लेख नाही दुसऱ्या प्रश्नात. व्हॉट आर द ॲप्लिकेशन ऑफ इट. गुगल सर्च काय करणार त्याला काय समजणार नाही, व्हॉट आर द ॲप्लिकेशन ऑफ इट. परंतु ChatGPT लिहिलेलं ते अगोदर लक्षात ठेवत असते, अगोदर कुठला प्रश्न विचारलेला आहे मेमरी असते त्याला, आणि त्याला अनुसरून बरोबर ते ॲप्लिकेशन ओम्स लॉची सांगेल ChatGPT. गुगल सर्च सांगणार नाही. त्यामुळे ह्याला AI तर त्याचे जे ॲप्लिकेशन जे आहे मी कमर्शियल ॲप्लिकेशन तुम्ही काय केले का ChatGPT वापरून. जेमिनी आपण आहे कमर्शियल ॲप्लिकेशन. आता ChatGPT जनरली तुमचा सिलेबस असेल, एखादा आर्टिकल टाकलं की ते इन्फॉर्मेशन असेल त्याचा स्टडी करण्यासाठी वापरतो बरोबर. परंतु व्यवहारातले ॲप्लिकेशन आता तुम्हाला एक सांगतो उदाहरण. आता हे आमचे जे प्रिंटर आहे म्हणजे असे प्रिंटरनं असले लेबल तयार होते. मी 15 वर्षापूर्वी ती मशीन घेतलेली आहे, ती बंद पडली होती साधारण 5-6 महिन्यापूर्वीचा अनुभव. बंद पडल्यानंतर काय बंद पडली म्हणजे काय होत होतं, हे जे मोठा फॉन्ट येत होता ना अधिक छोटा फॉन्ट येतो काहीच उपयोग होत नव्हता. मी फार अस्वस्थ झालो. या पद्धतीनं प्रयत्न केला खोलून वगैरे काय दुरुस्त करायचं काय जमलं नाही. पुण्याला एक जे आहे एक सर्व्हिस सेंटर ब्रदर टेस्ट नावाची कंपनी आहे, ती सर्व्हिस सेंटर मला मिळाला. म्हणून माझ्या मशीन असं आहे, मेन प्रॉब्लेम असा आहे की फॉन्ट लहान येतो त्यामुळे तुझं उपयोग. तर ते म्हणजे मशीनचा नंबर मॉडेल नंबर सांगा. म्हणजे मॉडेल नंबर 400 आहे. तर सगळी म्हणजे फार
आउटडेटेड झाले आणि ते शिकत नाही. मग असं मला लक्षात आलं किंवा यायला तर विचारून बघा तुला विचारलं होतं की त्याला फक्त लिहिलं की I have so and so this available printing machine, model number 624, असं लिहिलं. Main problem is label size is very small, font is very small. What I have to do? असं लिहिलं. तर त्यांनी 3 ऑप्शन दिले. त्यातलं एक ऑप्शन असा होता त्याचं जे हेड असतं ते क्लीन करा आणि क्लीन केल्यानंतर होईल. खरोखर गंमत म्हणजे माझ्याकडे क्लीन करण्यासाठी ते WD-40 नावाचं सोल्युशन तुम्हाला माहिती असेल. गन्स जर असेल तर ते लगेच बरोबर लागतं. माझ्या स्प्रे होता. माझं हेड पोझिशन बघितली हेड फुटायची तर त्या हेडला बरोबर स्प्रे मारला आणि सॉफ्ट कपड्याने असं पुसलं आणि परत ट्राय केलं तर माझं मशीन पुसलं. मी तिथं 5,000 रुपये खर्च करायचं माझं ठरलं होतं. पण 15,000ची मशीन होती. दुसरं कमर्शियल ॲप्लिकेशन म्हणजे लॅपटॉप बंद पडला. लॅपटॉपची तर बॅटरी चालू आहे ओके ते इंडिकेटर डिस्प्ले सगळं स्क्रीन येत नव्हतं. मग ते सांगितलं बाबा माझा लॅपटॉप अशा कंपनीचा आहे, बॅटरी त्याची फुल चार्ज आहे तर ती स्क्रीन येत नाही असं जेवढं सांगितलं. तर काय केलं पाहिजे तुम्ही फक्त एक शिकण्याची फंक्शन की कशा प्रेस करा तुम्ही असं एकत्र आलं स्क्रीन आलं. ते सगळं माझा खर्च आहे. म्हणजे आता इथं आमचे इक्विपमेंट आहेत ना फिजिक्सचे इक्विपमेंट आम्ही यूज करतो सगळे. फिजिक्सचे जे आहे ना CRO सिग्नल जनरेटर किंवा स्टॅक तुमचं स्पेक्ट्रोफोटोमीटर वगैरे बारामतीचे 36 इन्स्ट्रुमेंट आणून दिले ते कार्बनेट टाकून दुरुस्त करावे. 36पैकी 31 इन्स्ट्रुमेंट दुरुस्त केले. तर दुरुस्त करताना ते यायचं होतं किंवा CRO असं आहे त्याला बीम येत नाही तर काय झालं तर ती लगेच सांगतो हाय व्होल्टेज सेक्शन चेक करतो 1500 त्यामुळं बीम येतो. तर हा रिफरन्स घेऊन आम्ही सगळे रिपेअर करतो. म्हणजे रिपेअरसाठी हे किती आवश्यक आहे बघा. त्याचे ॲप्लिकेशन भरपूर आहे. त्या अलेक्साचं जरा बघूया डेमो दाखवतो. हे अलेक्सा मशीन 5 वोल्ट ऑपरेशन आहे. त्याला वायफाय फॅसिलिटी जोडले आहे. तुमचं BSNL वायफाय त्याला अटॅच केलेलं आहे आणि त्याला वेगवेगळे आपण प्रश्न विचारले की उत्तर ऑडिओमध्ये देऊ. अलेक्सा, व्हॉट इज टाइम नाऊ? The time is 12:19 p.m. Alexa, what is temperature now? Right now, in Way, this is Satara Maharashtra, it's 27 degrees Celsius. तर तुम्हाला माहिती आहे CRO आणि DSO मध्ये काय फरक आहे तो सांगते. CRO आणि DSO मध्ये काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे. CRO मध्ये फोल्ड्स पर डिव्हिजन आहे, टाइम पर डिव्हिजन आहे, ते ॲडजस्ट करावं लागतं मग बरोबर. आणि DSO मध्ये काय फॅसिलिटी आहे कुठलं बटन दाबल्यानंतर ऑटोमॅटिक सिग्नल जेव्हा फास्ट मिळतं ॲटो बटन दाबले मिळतं ते तुम्हाला माहिती आहे. दुसरं ह्याच्यात एक फॅसिलिटी आहे 10 वेव्हफॉर्म तुम्हाला सेव्ह करायची फॅसिलिटी आहे. एक हार्ड डिस्क आहे आणि एकदा सेव्ह केलं की तुम्ही नंतर प्रिंटरला इंटरफेस करून प्रिंटिंगमध्ये घेतलं. पण हे कोण करत नाही तुमच्या सिलेबसमध्ये पण नाही पण मी वापरलेलं माझ्या रिसर्चच्या वेळेस. तर ते सगळे डाटा स्क्रीनवर जो असतो सगळं पॅरामीटर समजा साधा साईन असेल जर क्विक टू टी व्होल्टेज किती RMS व्होल्टेज किती किंवा ड्युटी सायकल किती फ्रिक्वेन्सी किती टाईम पिरियड म्हणजे असे भरपूर फॅक्टर्स असतात. ते सगळं रिसर्च लेवलला होतं. तर हे बघा आता हे कुठलं फेस शिफ्ट ऑसिलेटर आहे. 12 वोल्टला चालणार आहे. मी चालू करतो आणि CRO तुम्हाला डिस्प्ले करून टाकतो. पाहिजे तसं मी काहीच ॲडजस्ट केलं नाही. टाइम पर डिव्हिजन होल्ड्स पर डिव्हिजन काहीच ॲडजस्ट केलं नाही. दाखवलं फ्रिक्वेन्सी आणि तुझं किती व्होल्टेज पण दाखवलेला. ओके ह्यानंतर मी पुढे काय सांगतो हे सुरुवातीला तो डी शूटिंग मशीन आहे.
सोल्डिंग मशीन जे आहे ना मल्टिपल कार्ड PCB मला हे जर करायचे असेल तर ते सगळं वापर केला जातो. फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये PCB अशी लावायची असते पण कॉम्पोनंट फक्त घालायचं असतं. कॉम्पोनंट बेंड करायचे, कटिंग करायचे, पेस्ट लावायची आणि ते सोल्डर बात आहे पाण्यासारखं ते उकळलं जातं. सोल्डर बात पण उकळलं जातं आणि मग हे फ्रेम त्याच्यावर आपण असं बसवली तीन सेकंद एक बटन ते बटन दाबलं की फ्रेम तयार जाते आणि खालचा जो सरफेस असतो ना ते शोल्डरच्या सरफेसला टच होतो 3 सेकंदासाठी आणि परत ऑटोमॅटिकली घ्यायचं थोडीशी फ्रेम काढायची दुसरी बोर्ड लावायची बरं दुसरं जरा इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट दाखवायचं तुम्हाला तिथं तुम्हाला एक्सपिरियन्स द्यायचं की असं का होतं. एक पिझो बदल आहे जास्त पॉवरचा पिझो बदल आहे पॉवर सप्लाय 2 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट करण्यासाठी दिलेली आहे. मी इथं ते ठेवतो आणि आता माहिती आहे हा म्हणजे तुम्हाला आता हे पाणी टाकल्यानंतर काय होतं जास्त पडलं नसेल तर तसं होत काय ऍक्शन काय आहे पाणी गरम झालं असणार आहे ना उकळलं असणार किंवा दिसते परंतु जे उकळलं नाही म्हणजे ते पाण्याचे हे नसतात ना ते ड्रॉपलेट तोडले जातात ते पिझो इलेक्ट्रिक जास्त बदल लावले त्यामुळे आणि धुकं तयार होतं. धुकं म्हणजे निष्ठा बेकार म्हणजे धुकं तयार करणारी मशीन बरं त्यानंतर कांबळे मॅडम पुढची एक्सपर्ट सांगतो. Myself is Yogita Ankush Kamble and I have completed my bachelor degree in BE/EDC. I am working as a production engineer in Perfect Electronics MIDCY from last 5 years. Now I explain training details. आमच्या कंपनीमध्ये सायन्स कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट ट्रॅक प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक ट्रेनिंग प्रोग्राम कोर्स आहे. तर हा कोर्स 6 दिवसाचा म्हणजे 48 आवर्स असतो. यामध्ये तुमच्याकडून आम्ही टोटल 30 एक्सपर्ट करून घेत असतो. तर त्यामध्ये तुम्हाला बेनिफिट असा होतो की आपल्याला कॉलेजमध्ये एक्सटर्नल ओरल प्रॅक्टिकल्स असतात. त्यावेळेस आपल्याला एक्सटर्नल वेगळ्या कॉलेजचे किंवा इंडस्ट्रीचे येत असतात. तर त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल करताना ओरलचे क्वेश्चन विचारले जातात. मग त्यावेळेस तुम्हाला हा कोर्स आहे तो बेनिफिशियल ठरतो. मग यामध्ये आम्ही पहिल्या दिवशी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे 8 एक्सपर्ट शिकवतो. आता आपण कॉलेजमध्ये एका आठवड्यामध्ये एकदा डिजिटलच्या लॅबमध्ये एक्सपर्ट करतो. तो साधारण आपण 3 तास करतो. तर इथे तुम्हाला 3 तासाच्या ड्युरेशनमध्ये पहिला 2 तास डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे 8 एक्सपर्ट एक्सप्लेन केले जातात. मग ते तुम्हाला एक्सप्लेन केल्यानंतर परफॉर्म करण्यासाठी वेळ दिला जातो आणि उरलेला 1 तास असतो त्यामध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची जी ओरल आहे त्याच्यावरती डिस्कशन केलं जातं. नंतर दुसऱ्या दिवशी ओपॅमचा IC नंबर माहिती आहे तुम्हाला? ओपॅम स्टडी केला आहे का कॉलेजमध्ये? ओपॅमचा IC नंबर कोणाला सांगतो? 741. तर ओपॅमची निगडीत आपल्याला 5 एक्सपर्ट करायचे असतात. त्याच्यासाठी आपण CROचा वापर करायचा असतो आणि 5 एक्सपर्ट तुम्हाला परफॉर्म करण्यात एक्सप्लेन करून परफॉर्म करण्यासाठी वेळ दिला जातो. आणि ओपॅमची निगडीत जे टेक्निकल क्वेश्चन आहे त्याची तुमची तयारी करून घेतली जाते. त्यानंतर नेक्स्ट डीला आपल्याला ऑसिलेटर अँप्लिफायरवरती 5 एक्सपर्ट करायचे असतात. तर ऑसिलेटरमध्ये क्रिस्टल ऑसिलेटर, कॉल्पिट ऑसिलेटर असे वेगवेगळे ऑसिलेटरचे 5 एक्सपर्ट तुम्हाला एक्सप्लेन केले जातात. प्रॅक्टिकलसाठी वेळ दिला जातो आणि ऑसिलेटरशी निगडीत जे क्वेश्चन आहे ते तुमच्याकडून आम्ही तयारी करून घेत असतो. आता ट्रेनिंगमध्ये असताना तुम्हाला 2 सॉफ्टवेअरचे ट्रेनिंग दिलं जातं. तर आता आपण लॅबमध्ये जे आपले पेन पेन्सिल जसे आपण कॉलेजमध्ये डायग्राम काढतो तर तुम्हाला प्रोफेशनल सर्किट डायग्राम ड्रॉ कशी करायची यासाठी डिझाईनवर्स एक्सप्रेस नावाचं एक सॉफ्टवेअर आहे त्याचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. त्यामध्ये
त्यामध्ये वेगवेगळे सिम्बॉल पिकअप करून प्रोफेशनल सर्किट डायग्राम कशी ड्रॉ करायची हे शिकवलं जातं. तसेच PCB आर्टवर्क, आता तुम्ही सिंगल साइडेड डबल साइडेड PCB पाहिले असतील, तर PCBचं आर्टवर्क कसं करायचं त्यासाठी एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये वेगवेगळे टूल्स आहेत, त्याचा वापर करून आपण PCBचं आर्टवर्क ड्रॉ करतो. तसंच आता आपल्याला कॉलेजमध्ये प्रोजेक्ट करायचे असतात, मग तुम्हाला आम्ही एक लूज PCB देतो, त्यामध्ये काही कंपोनंट्स दिले जातात आणि ते कंपोनंट्स त्या PCBवरती माउंट करायचे. 1 बाय 1 एक कंपोनंट सोल्डर करायचा आणि सगळं सोल्डरिंग झाल्यानंतर टेस्टिंग कसं करायचं हे सुद्धा शिकवलं जातं. अशा पद्धतीने मग तुमच्याकडे आम्ही प्रोजेक्ट सुद्धा करत असतो. तर मग ट्रेनिंगमध्ये असताना तुम्हाला एका एक्सपर्टचं टायटल दिलं जातं, त्या टायटलवरती तुम्हाला सेमिनार करायचा आहे. तर सेमिनारसाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो. तो सेमिनारचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला जातो. तसेच तुमची आम्ही मुलाखतीची तयारी करून घेत असतो. आता तुम्ही फायनल इयरचे विद्यार्थी आहात तर तुम्हाला प्लेसमेंट वगैरे येत असतात कॉलेजमध्ये, त्याचप्रमाणे तुम्ही पास आउट झाल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी जाणार, तर त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन्स त्यासोबत टेल मी अबाउट युअर सेल्फ असं विचारलं जातं. मग टेल मी अबाउट युअर सेल्फमध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमच्या गावाचं नाव, तुमचं क्वालिफिकेशन, हॉबीज, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज असे सगळे पॉईंट तुम्हाला न थांबता सांगता आले पाहिजे. मग ते आम्ही मुलाखतीची तयारी करून आम्ही इंटरव्ह्यूची किंवा तयारी करून आम्ही घेत असतो तुमची ट्रेनिंगमध्ये. तर त्याचा व्हिडिओसुद्धा आपण यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. आता जो ट्रेनिंगचा सिलेबस आहे तर ते सिलेबस तुम्हाला 6 दिवसामध्ये शिकवल्यानंतर आम्ही लास्टला एक इव्हॉल्युशन टेस्ट तयार केली आहे. त्यामध्ये आम्ही गुगल फॉर्मचा वापर केला आहे. त्या गुगल फॉर्मची लिंक तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर केली जाते. मग ती व्हॉट्सअपवरती तुम्ही ती लिंक ओपन करायची, त्यामध्ये तुमचं नाव टाकायचं. ते ज्यावेळेस तुम्ही ती लिंक ओपन करणार त्यामध्ये तुम्हाला 74 क्वेश्चन्स डिस्प्ले होतात. मग त्यातला प्रत्येक क्वेश्चनला 3 ऑप्शन्स असतात, त्यातला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा. असे तुम्ही 74 क्वेश्चन सॉल्व्ह केले की तुम्हाला लास्टला सबमिट नावाचा ऑप्शन दिसतो. त्या सबमिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केले की तुम्हाला तुमचा स्कोर मिळतो. त्या स्कोरचा स्क्रीनशॉट माझ्या किंवा सरांच्या मोबाईलवरती सेंड करायचा आणि त्या स्कोरच्या आधारे तुम्हाला ट्रेनिंग सर्टिफिकेट दिले जाईल. तुम्ही हा कोर्स ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुद्धा करू शकता. आता डॉक्टर आयरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, त्यांनी हा कोर्स ऑनलाईन केला, त्यांना OGT त्याचा बेनिफिट. ठीक आहे, आता नेक्स्ट डेमो आहे तो थोडा इंटरेस्टिंग आहे. हा टाइम स्विचेस PRR मोशन सायरन हा आमच्याच कंपनीने डेव्हलप केलेला प्रोडक्ट आहे. तर यामध्ये टाइम स्विच, पायरो सेन्सर आणि आउटपुटला ॲज अ म्हणून सायरन कनेक्ट केलेला आहे. तिकडे पुढे जो फ्लड लॅम्प आहे त्याच्या खाली मोशन सेन्सर आहे, इकडे कॅमेरा आहे आणि शेजारी एक इन्स्ट्रुमेंट इन्स्टॉल केलेला आहे. तर तुम्हाला सर्वांना फ्लड लॅम्पवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आता सर्वजण तुम्ही टर्न व्हा. तर आता टर्न व्हा, तुम्ही थोडेसे पुढे शिफ्ट व्हा आणि टर्न व्हा. तर आता आमच्या कंपनीची वेळ सकाळी 8:30 ते 5 अशी आहे. तर यामध्ये आम्ही 6 ते सकाळी 8 असा प्रोग्राम केला आहे. तर ही सिस्टीम आहे की 6 वाजता ॲटोमॅटिक ॲक्टिव्हिटी. तर आम्ही सकाळी 8:30 वाजता कंपनीमध्ये येतो. तर या ड्युरेशनमध्ये जर अनऑथराइज पर्सनने कंपनीमध्ये एंट्री केली तर सुरुवातीला तिथं समोर जो कॅमेरा आहे त्याच्यामध्ये त्या पर्सनचा फोटो कॅप्चर केला जातो आणि सायमल्टेनियसली हा सायरन ऑन होतो. ठीक आहे. तर आता तुझं नाव काय? बरं. आता तुमची जी लाईन आहे ना दोघींची, जी ड्रॉवरच्या समोरची ना, तर तिथल्या त्या लाईनच्या मुली उठा. तिथं थोडी मला जागा लागली. कन्सिडर करायचे की हा सोहम जो आहे तो आपल्यासाठी अननोन पर्सन आहे. तर तुला ज्यावेळेस मी कॉल करणार आहे त्यावेळेस तू कोमल तू आतमध्ये थांब. सर्वजण स्टेडी थांबायचं. तुमच्या हातामध्ये मोबाईल असेल, कुणी पेन काही असेल तरी ती सर्व बाजूला ठेवा आणि फक्त तुम्हाला फ्लड लॅम्पवरती कॉन्सन्ट्रेट करायचं. ठीक आहे. ज्यावेळेस आपण स्टेडी थांबणार आहे त्यावेळेस तो फ्लड लॅम्प ऑफ होणार आहे. आणि समजा जर तुमच्यामधलं कोणी जरी मोबाईल बंद झालं की ते फ्लड लॅम्पची लाईट ऑटोमॅटिक ऑन होईल. मग त्यावेळेस आपला डेमो फेल्युअर जायचा.
मग आता सर्वजण स्टेडी थांबा. तुम्हाला साधारण 1.5 मिनिट त्या प्लॅटफॉर्मवरती कॉन्सन्ट्रेट करायचं. ठीक आहे. उभे असलेले मेंबर सुद्धा स्टेडी थांबायचे. आता मी सिस्टीम ऑन करते. सिस्टीम मी ऑन केली आहे. सर्वांनी फक्त प्लॅटफॉर्मवरती कॉन्सन्ट्रेट करायचं. सिस्टीम मधून 2 वेळा रिले ऑपरेट झालेला आवाज येईल. तुम्ही कोणत्याही प्रकारची हालचाल करू नका. स्टेडी थांबायचं. पहिला रिलेचा आवाज झाला. 2 वेळा रिले ऑपरेट होणार आहे. फक्त प्लॅटफॉर्मवरती कॉन्सन्ट्रेट. अजून साधारण 20 सेकंद आपल्याला स्टेडी थांबायचा आहे. त्यानंतर मी सोहमला कॉल करेन. फक्त सर्वांनी स्टेडी थांबा. तुम्ही MOU किती कंपनीज केलेल्या MOU केले सोहम आतमध्ये. आधारे जगात कुठेही असेल तरी या कॅमेरा समोरील व्ह्यू पाहू शकतो. तर हा IoT-बेस्ड वायफाय कॅमेरा आहे. त्याला 5 व्होल्ट पॉवर सप्लाय अप्लाय केला आहे. इथे आमचा BSNLचा राउटर आहे. त्याच्याशी कॉन्फिगरेशन करून घेतला आहे. तर या मोबाईलच्या आधारे मी जगात कुठेही असेल तरी या कॅमेरा समोरील व्ह्यू पाहू शकते. आता अगोदर मी तुम्हाला थिओरिटिकली एक्सप्लेन करते. ज्यावेळेस मी राईट साईडला ट्रॅक करणार त्यावेळेस कॅमेरा जो आहे तो राईट साईडला शिफ्ट होतो आणि त्यासमोरचा जो व्ह्यू आहे तो मला मोबाईलमध्ये दिसतो. ज्यावेळेस मी सिम्पली लेफ्ट साईडला ट्रॅक करणार त्यावेळेस कॅमेरा लेफ्ट साईडला मूव्ह होतो आणि त्याच्यासमोरचा जो व्ह्यू आहे तो मला मोबाईलमध्ये दिसतो. ज्यावेळेस मला खालचा रिजन पाहायचा असेल तेव्हा मी सिम्पली वरच्या बाजूला ट्रॅक करणार. त्यासमोरचा जो पार्ट आहे तो मला मोबाईलमध्ये दिसतो. ज्यावेळेस मला वरती काही काम सुरू आहे हे पाहायचं असेल तर मी सिम्पली खालच्या बाजूला ट्रॅक करणार. त्यावेळेस मला खालचा पार्ट मोबाईलमध्ये दिसतो. आता तुम्ही फक्त कॅमेरावरती कॉन्सन्ट्रेट करा. मी राईट साईडला ट्रॅक करते. कॅमेरा राईट साईडला मूव्ह होताना दिसेल. मी त्यासमोरचा जो पार्ट आहे तो मला मोबाईलमध्ये दिसत. आता मी लेफ्ट साईडला ट्रॅक करते. कॅमेरा लेफ्ट साईडला मूव्ह होतोय. त्यासमोरचा जो पार्ट आहे तो मला मोबाईलमध्ये दिसतो. आता मला खालचा पार्ट पाहायचा असेल तर मी वरच्या साईडला शिफ्ट करणार. कॅमेरा मात्र खालच्या बाजूला आणि मला वरचा पार्ट पाहायचा असेल तर मी खालच्या बाजूला शिफ्ट ट्रॅक करणार. कॅमेरा वरच्या बाजूला मूव्ह. आता इथे तुम्ही खाली पाहू शकता की काही ऑप्शन्स आहेत. इथं स्नॅपशॉट आहे, स्पीक आहे, रेकॉर्ड आहे. तर आता कंपनीच्या कामानिमित्त जर मी बाहेर गावी असेल आणि मला इथे काम सुरू असताना जर का एखादा फोटो काढायचा असेल तर इथं मी स्नॅपशॉट वरती क्लिक करणार आणि फोटो कॅप्चर झालेला आहे तो मी नंतर अल्बम मध्ये पाहू शकतो. आता इथे स्पीक नावाचा ऑप्शन आहे. आता मला कोल्हापूरला असेल किंवा सांगली कराडला असेल आणि मला सांगलीमध्ये असतानाच इथल्या फॅकल्टीला जर काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असेल तर इथं मी स्पीक बटनवरती प्रेस करणार आणि सांगलीमध्ये असतानाच मी इथल्या स्टाफला इन्स्ट्रक्शन सांगणार. मग त्या स्टाफने मला इथे उभं राहून ॲन्सर द्यायचं आणि ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड होऊन माझ्यापर्यंत. आता इमॅजिन करा की ती आउट ऑफ कंट्री आहे. अमेरिकेला असेल किंवा जपानला असेल आणि मला तिथे असतानाच इथल्या स्टाफला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहे. सेम मी इथे स्पीकवरती अमेरिकेमध्ये असताना तिथल्या स्टाफला इन्स्ट्रक्शन द्यायचे आणि ती इन्स्ट्रक्शनचा ॲन्सर मला त्या स्टाफने इथेच उभं राहून सांगितलं. ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होणार आणि माझ्यापर्यंत. तर या कॅमेरा म्हणण्यापेक्षा हे IoT-बेस्ड जे प्रोजेक्ट असतात ते इंटरनेटवरती ऑपरेट होतात. त्याच्यामुळे ह्याची जी रेंज आहे ती अनलिमिटेड. ठीक आहे. अजून एक नेक्स्ट प्रोजेक्ट आहे हा IoT-बेस्ड 4 चॅनल रिमोट कंट्रोल किट आहे. या मोबाईलच्या आधारे मी जगात कुठेही असेल तरी हे लॅम्प ऑन ऑफ करू शकतो. तर यामध्ये आम्ही ESP कंट्रोल कार्डचा वापर केला आहे. इथे आमचं BSNLचं राउटर आहे त्याच्याशी कॉन्फिगरेशन करून घेतलं आहे. तर इथे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता की हे लाईटचे जे स्टेट आहे ते ऑन आणि ऑफ आहे. ऑफ आहे. तर इथे हा लाईट 1 आहे, हा लाईट 2 आहे, हा लाईट 3 आहे, हा लाईट 4 आहे.
तर या मोबाईलच्या आधारे मी हे लाईट ऑन ऑफ करू शकते. आता मी हा लाईट 1 ऑन करते. लाईट 1 ऑन झाला. लाईट 2 ऑन करते. लाईट 2 ऑन झाला. लाईट 3 ऑन करते. लाईट 3 ऑन झाला. लाईट 4 ऑन करते. लाईट 4 ऑन झाला. आता तुम्हाला असं वाटेल की इथे मी फक्त शेजारी उभं राहून हे लाईट ऑन ऑफ करू शकते असं नाही. तर मी जगात कुठेही असेल तरी या मोबाईलच्या आधारे हे लाईट ऑन ऑफ करू शकते. आता आपल्या सर्वांच्या घरी टीव्ही असतात. टीव्हीला रिमोट असतो. त्या रिमोटची रेंज साधारण किती असते? रिमोटची रेंज साधारण आपले 25 मीटर 20 मीटर पर्यंत असते. तर हा IoT बेस किट आहे. तर याची रेंज अनलिमिटेड असते. आता मी 1 बाय 1 एक लॅम्प आहे ते ऑफ करते. लाईट 1 ऑफ केला. लाईट 2 ऑफ केला. लाईट 3 ऑफ केला. हे तुम्ही मिनी प्रोजेक्टसाठी सुद्धा घेऊ शकता. हा ऑटोमॅटिक लेक्चर बेस सिस्टीमचा प्रोडक्ट आहे. हा प्रोडक्ट आमच्या कंपनीने सर्वात पहिला डिझाईन केला आहे. तर यामध्ये जनरली स्कूल आणि कॉलेजमध्ये लेक्चर संपल्यानंतर शिपाई केलं जातं. तर यामध्ये आपल्या कॉलेजचं जे टाइम टेबल असतं ते प्रोग्राम केलं जातं आणि त्याप्रमाणे बेल ऑटोमॅटिक असते. तर इथे टाइम स्विच आहे. हे आउटपुट सॉकेट आहे. इथे पॉवर इंडिकेटर आहे. हा प्रेस टू रिंग बेल आहे आणि इथे फ्यूज होल्डर आहे. तर या टाइम स्विचमध्ये प्रोग्राम केल्या व्यतिरिक्त जर आपल्याला बेल वाजवायची असेल तर हे प्रेस टू रिंग बेलचा वापर केला जातो. तसंच आता इथे दुसरं एक इन्स्ट्रुमेंट आहे. हे 16 टाइम्सचं मॉडेल आहे. हे 64 टाइम्सचं मॉडेल आहे. तर यामध्ये 3 मॉडेल आहेत. 16 टाइम्स 32 टाइम्स आणि 64 टाइम्स. तर इथे आम्ही 2 टाइम स्विचचा वापर केला आहे. आता काही कॉलेजचं टाइम टेबल मंडे टू सॅटर्डे सेम असतं. इंग्लिश मिडियम स्कूल असतील तर त्यांचं मंडे टू फ्रायडे टाइम मोड्स डिफरंट असतात. सॅटर्डेचे डिफरंट असतात. आता ज्या कॉलेजला गव्हर्नमेंटचं टाइम टेबल आहे तर त्यामध्ये मंडे टू थर्सडेसाठी सेम टाइम मोड असतो. फ्रायडेसाठी वेगळा असतो आणि सॅटर्डेसाठी वेगळा असतो. मग त्यांचे टायमिंग्स जे असतात ते जास्त असतात. त्यासाठी आम्ही स्पेशली 2 टाइम स्विचचा वापर करून हे मॉडेल डिझाईन केलं आहे. तर इथे डिले टाइम तुम्हाला जर 6 सेकंद किंवा 4 सेकंद घ्यायचं असेल तर इथे हा स्विच दिला आहे. त्यामध्ये तुम्ही खाली जर टाकलं तर 4 सेकंद सिलेक्ट होतं. वरती टाकलं की 6 सेकंद सिलेक्ट होतं. तुमच्या कॉलेजमध्ये आहे का ऑटोमॅटिक लेक्चर? आपलीच आहे. ट्रान्सफर मशीनचा डेमो पाहणार आहोत आपण. ही ट्रान्सफर वाइंडिंग मशीन आहे. इथे सध्या प्रायमरी वाइंडिंगचं काम सुरू आहे. प्रायमरी वाइंडिंगसाठी आपण 43 गेजची वायर यूज करतो. सेकंडरी वाइंडिंगसाठी 34 गेजची वायर यूज करतो. तर प्रायमरी वाइंडिंगसाठी नंबर ऑफ टर्न्स आपण 5000 देत असतो आणि सेकंडरी वाइंडिंगसाठी 300 + 300 असे टोटल नंबर ऑफ टर्न्स 600 दिले जातात. तर आता प्रायमरी वाइंडिंग करताना आपण त्या प्रायमरीसाठी मी 2 वायर्स काढून घेतल्या आहेत आणि सेकंडरीसाठी 3 वायर्स काढून घेतल्या आहेत. ही मिडलची ब्लॅक वायर आहे ही सेंटर टॅप आहे. तर इथं हा काउंटर आहे. काउंटरवरती आपल्याला नंबर ऑफ टर्न्स किती झालेत हे डिस्प्ले होतं. इथे DC मोटर कनेक्ट केली आहे. ही मशीन आपण मॅन्युअली सुद्धा ऑपरेट करू शकतो. आता हा रॉड ज्यावेळेस मी लेफ्ट साईडला टाकला त्यावेळेस वाइंडिंग होतो लेफ्ट साईडला जाता आणि ज्यावेळेस हा रॉड मी राईट साईडला टाकला तेव्हा हे वाइंडिंग होतो राईट साईडला. इथे खाली फूड स्विच सुद्धा आहे. तर मी पहिल्यांदा तुम्हाला डेमो करून दाखवते. आता मी हा रॉड आहे तो राईट साईडला टाकला. तुम्ही पाहू शकता की शिफ्ट होत आहे राईट साईडला. आता इथे तुम्ही पाहू शकता की 2202 नंबर ऑफ टर्न्स झाले. आता मी हा रॉड आहे तो लेफ्ट साईडला एक साईडला शिफ्ट होत आहे. आणि नंबर ऑफ टर्न्स 2282 झाले. तर आता माझ्याकडे इथे ट्रान्सफॉर्मर कंप्लीट झालेला आहे. तो मी तुम्हाला दाखवते. या
या बॉबिनमध्ये आपण 5000 नंबर ऑफ टन्स कम्प्लीट केले आहे आणि सेकंडरीसाठी 600 नंबर ऑफ टन्स दिले आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मर लॅमिनेट करायचं आहे. त्यासाठी आपण ई टाईप आणि आय प्लेट्सचा वापर करत असतो. तर या ई टाईप प्लेट्स आहेत, पाहू शकतो. या प्लेट्स आहेत त्या आपल्याला या बॉबिनमध्ये अल्टरनेट बसवायचे असतात. तर मी इथे ई टाईप प्लेट्स लॅमिनेट करत आहे आणि या 2 प्लेट्सच्या मध्ये जो गॅप शिल्लक आहे तिथे आपल्याला आय टाईप प्लेट बसवायचं आहे. आता ज्यावेळेस आपण ट्रान्सफॉर्मर लॅमिनेट करून कम्प्लीट होणार तेव्हा अशा पद्धतीचा ट्रान्सफॉर्मर दिसतो. तर हा ट्रान्सफॉर्मर आम्ही बेल सिस्टीममध्ये सुद्धा यूज करतो. इथे समोर जो पॉवर सप्लाय आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही हा ट्रान्सफॉर्मरचा वापर करतो. तर हा समोर जो ट्रान्सफॉर्मर आहे तो पॉवर सप्लाय आहे तो DC 12 व्होल्ट रेग्युलेटर पॉवर सप्लाय आहे. त्यामध्ये आम्ही आउटपुटला 7812 रेग्युलेटरचा वापर केला आहे. त्यामध्ये जर तुम्ही इनपुट व्होल्टेज थर्मोस्टॅटवरती 170 व्होल्ट टू 270 व्होल्ट दिला तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज 12 व्होल्ट कॉन्स्टंट मिळेल. आणि ज्यावेळेस तुम्ही हा ट्रान्सफॉर्मर थर्मोस्टॅटवरती टेस्ट करा त्यावेळेस तुम्हाला इनपुट व्होल्टेज जर तुम्ही 170 व्होल्ट दिला तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज 11.9 व्होल्ट मिळेल. त्यानंतर तुम्ही इनपुट व्होल्टेज जर 180 व्होल्ट 190 व्होल्ट दिला तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज 13 व्होल्ट 15 व्होल्ट मिळेल. आणि ज्यावेळेस तुम्ही इनपुट व्होल्टेज 270 व्होल्ट अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला आउटपुट व्होल्टेज 24 व्होल्ट मिळेल. हा ट्रान्सफॉर्मर कोणत्या टाईपचा आहे? हां, कोणता ट्रान्सफॉर्मर आहे हा? स्टेप डाऊन स्टेप अप नाही. काय सांगायचं आता एवढे तुम्ही प्रोजेक्ट पाहिले शंका तुम्हाला क्रिएट करता आलं पण माझा अनुभव असेल बरेचसे विद्यार्थी बोलत नाही विचारच नाही तर तुम्ही बोलकं झालं पाहिजे फायनल इयरचे विद्यार्थी. तर मला काही एवढे प्रोजेक्टमधून तुम्हाला एक शंका विचारता BSCचे सगळे विद्यार्थी फीडबॅक देतात, क्वेश्चन विचारतात. तुम्ही BEचे मेजॉरिटी विद्यार्थी दिलं पाहिजे. कधी कधी मुलीचा एक ग्रुप असतो मुलांचा ग्रुप मग मुलींना सांगितलं मुलांना उत्तर सांगितलं तर मुलींना हे होत असतं मी मुलं हुशार आहेत तुमच्यापेक्षा मग मोठं आलं. तुम्हाला इतर कुठे चान्स मिळत असतो उलट हे चान्स असतो तुम्हाला. स्टेज डेअरिंग जसं म्हणतो ना स्टेजवर काहीतरी करायची इच्छा असते स्टेजवर जाऊन लोकांना स्टेज मिळत नसतं तर हे तुम्हाला एक स्टेज आहे ना विचारायचं धाडस करायचं हे ह्याच्यातनं काय होतं कॉन्फिडन्स वाढतो. कुठला पण एक एक्सप्लेन घ्या आणि विचार मी एक्सप्लेन केले तुझं नाव तुझं नाव सांग कॉलेज. My name is Rudraj Puri. I am from SID College of Engineering, Hyderabad. I have a question regarding the timer you use. Yes. Means, can we see the connections inside? Means, what are the connection wiring of the timer? फक्त टायमरच मॉडेलचं तुला कनेक्शन पाहिजे. म्हणजे टायमर मॉडेल बॅकला काय काय कनेक्शन किंवा पण त्यात कसं असतं टायमरचं बॅक साईडला जर बघितलं ना त्यात एक रिले असतात त्या रिलेचे नॉर्मली ऑन नॉर्मली क्लोज जे असतात ना ते कॉन्टॅक्ट टाकले जातात. ज्यावेळेस ते टायमिंग येतं त्यावेळेस रिले आपला ऑपरेट होतो आणि नॉर्मली क्लोज नॉर्मली ओपन रिलेचं माहिती आहे ना ते सगळं असतं. आता हे ओपन आहे आपल्याकडे टायमरचं बॅक ह्याच्या पहिले ते हां ते आहे पण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस पेटेंटेड प्रॉडक्ट आहे ना टाइम स्विच हे आहे मार्केटमध्ये आलं माझा बिझनेस त्या टाइम स्विचमुळे वाढलेला आहे आणि माझा रिसर्चच्या आधारित असल्यामुळं मार्केटला कोणच नव्हतं. माझी इंडस्ट्री ह्याच्या आधारित आणि दुसरं म्हणजे मोनोस्टेबल मल्टीवायटर म्हणून सांगितलं तर ह्याचा आधार घेऊन भरपूर मी प्रॉडक्ट बनवतो. आता तू जे विचारलेला प्रश्न आहे तर तो दिसेल नाहीतर म्हणजे 230 व्होल्टेज लावायचं बरोबर 230 ऑपरेट झाल्यानंतर तर रिले नॉर्मली ऑफ आहे म्हणजे 5 नंबर आणि 3 नंबर हे नॉर्मली कनेक्टेड आहे. इथं जर कंटिन्युटी बघितली तर 5 आणि 3 मध्ये येईल बरोबर म्हणजे आतला रिले ऑफ असल्यामुळे ज्यावेळेस इथलं आपण प्रोग्राम करतो रिले त्या प्रोग्राममुळं ऑन होतो. ऑन झाल्यानंतर इथलं जो टॅप आहे ना सेंटरचा
वेगळं 4 जातो. कंटिन्यू केलं 5 आणि 4 तर असं आहे छान प्रश्न चांगला विचारला. आणखी कोणाला विचारायचं? आहे का? मुलींपैकी बघा मुलांनी उत्तर दिलं. मुली कमी आहेत का मग? टेस्टिंग कसं होतं सर? ट्रान्सफॉर्मर जे तयार होतात ना त्यांचं टेस्टिंग कसं होतं मग म्हणजे? हा चांगला प्रश्न विचारला. Thermostat हे जे आहे ना चांगला आयडियल ट्रान्सफॉर्मर कसा ओळखायचा आता हे आम्ही डिझाईन केलं. तर इथं 230 व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर हे कॉईलच आहे लक्षात घ्या. कॉपर कॉईल प्रायमरी टाकलेले आहे. मग कॉपरचा रेजिस्टन्स कमी असतो बरोबर. 230 व्होल्टेज दिल्यानंतर कॉपर कॉईल का जळत नाही? कमी रेजिस्टन्स असतो ना. तर मॅडमला प्रश्न चांगला विचारला. आता ज्यावेळेस आपण हे वायंडिंग करतो प्रायमरीला हे लॅमिनेशन करतो. लॅमिनेशन कसं करायचं मॅडमला सांगितलं. तर इथं 230 व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर बॅक EMF तयार होतो ह्याच्यातून. आणि ती बॅक EMF आणि अप्लाइड व्होल्टेज हे दोन एकमेकांना अपोज करतात. जर आयडियल ट्रान्सफॉर्मर असेल ह्याच्यात इरर काहीच नाही आणि नंबर ऑफ टर्न्स परफेक्ट बसले तर काय होईल सगळा? अप्लाइड व्होल्टेज इज इक्वल टू रिव्हर्स EMF क्रिएटेड हे सेम असेल. त्यावेळेस इथं जर तुम्ही सिरीज हे लावला AC करंट मीटर लावला तर करंट 0 दाखवेल. पण आयडियली असं होत नाही. आम्ही आता जे आहे ना मार्केटमध्ये बघितलं जर ओपन सेकंडरी ठेवलं तर 10 ते 15 मिलीअँपिअर करंट येतो. आम्ही आता इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. ज्यावेळेस सेकंडरी ओपन असताना प्रायमरी करंट मोजायचा. ज्या ट्रान्सफॉर्मर प्रायमरी करंट कमी असतो ना तो ट्रान्सफॉर्मर जास्त चांगला. आता आम्ही 2.5 मिलीअँपिअर पण झालं. हा जर ट्रान्सफॉर्मर जोडला तुम्ही आणि त्या सिरीजमध्ये तुम्ही AC करंट मीटर जोडला फक्त 2.5 मिलीअँपिअर झाला. आणि जास्त करंट ज्यावेळेस असतो 10 मिलीअँपिअर 15 मिलीअँपिअर असा ट्रान्सफॉर्मर काय करतो? आवाज येतो, गुरगुर आवाज येतो आणि गरम पण होतो. कारण लोड तुम्ही इकडे पुढे सेकंडरी लोड लावला की परत प्रायमरी करंट जास्त वाढतो. त्यामुळे हिटिंग पण होतं हे. तर हे प्रायमरी करंट वरून ह्याचं लाईट ठरवायचं किंवा त्याची ॲक्युरेसी ठरवायची. मग नंबर ऑफ टर्न आम्ही जरी डिझाईननं कन्सेप्टनं हे केलं आपण प्रायमरी टर्न्स काढले आणि त्याच टर्न लावले तर 0 करंट येईल असं नाही. त्यात तुम्ही वाइंडिंग कसं केलं, टाईटनेस किती आहे, वाइंडिंग करत असताना टाईटनेस किती दिलाय त्याला, किती दाबून ते टर्न बसवले त्याच्यावर सुद्धा अवलंबून. पण ती प्रॅक्टिकली थोडे नंबर ऑफ टर्न्स जास्त कमी जास्त आम्ही करून बघतो आणि मिनिमम करंटला सेट करतो. आपले मोबाईल चार्जर असतात ना मग त्याच्या आत काय असतं? SMPS आता मोबाईल चार्जर आता हे जड आहेत ना आता हे आउटडेटेड व्हायला लागले. SMPS तुम्ही ऐकलं असेल. मोबाईल चार्जर आले आता मोठमोठे सप्लाय आता आम्ही सुद्धा त्याचं SMPS वापरायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यात ट्रान्सफॉर्मर असतो. नाही आपल्या मोबाईल मध्ये जो चार्जर असतो ना त्याच्या आतमध्ये काय सर्किटरी? SMPS तिथं ऑसिलेटर असते. तिथं आत छोटं ऑसिलेटर असतो. ते ऑसिलेटर ते AC सिग्नल आहे ना परत ते रेक्टिफाय करून DC केलं जातं आणि मग स्विच झिनर डायोड वगैरे वापरून मग पाहिजे 5 व्होल्ट. त्याच्या आत ट्रान्सफॉर्मरचं हे नसतं. हा आता स्विच मोड पॉवर सप्लाय SMPS आपल्या तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजला पण असेल की? हो पण ते तेवढ्या छोट्या ह्याच्यात ते पण हे केलं तर असतं. त्याचं टेक्निक असं आहे ऑसिलेटर बिल्ड केला जातो, मॉस्फेट वापरला जातो आणि प्रायमरी मध्ये जास्तीत जास्त करंट घेऊन AC व्होल्टेज डेव्हलप केलं जातं आणि मग ते रेक्टिफाय करून. पण ते ट्रान्सफॉर्मर छोटे छोटे असतात, ते राईट कोरचे असतात आणि ज्यादा करंटला की तुम्ही आता साधं बघितलं 5 अँपिअर रास्पबेरी पायचं किंवा रास्पबेरी पायचं बघितलं असेल 5 व्होल्टच असतं. 5 अँपिअर पर्यंत असतं आणि वजनाला हलतं. ज्यावेळेस करंट वाढतो ना असे ट्रान्सफॉर्मर वजन खूप वाढतं. किती हे 500 मिलीअँपिअर आहे. 5 अँपिअरचा ट्रान्सफॉर्मर म्हणजे एवढा गट्टा मोठा. चांगला प्रश्न विचारला मॅडम. आणखी सरांना तुम्हाला काय विचारायचं पाटील सर? बर तुम्हाला तर मग जाताना हे PCB कसे केलं जाते ते दाखवतो बाहेर गेलं. आणखी काय शेवट कोण करणार फीडबॅक? Electronics and Computer, Kerala Institute of Technology, College of Engineering. I thanks Dr. Dekle sir for giving permission for the industrial visit.
Also, I am giving thanks to Kamble madam for coordinating all the process. Thank you. अशा टाईपच्या पिशवी असतात. एक ग्लास एपॉक्सी पिशवी म्हणतात ह्याला. तर तुम्ही बघा पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला पॅटर्न सेम आहे बरोबर, आणि त्याचे जे होल्स आहेत ना ते कंडक्टिंग आहेत. मल्टीमीटरचे 2 प्रोब जर लावले त्या एका ठराविक होलला तर कंडक्टिंग मिळणार. तर मग हे जे आम्ही आम्हाला कुठली ऑर्डर आली तर आम्ही मिळून ठरवलं आहे. मग ऑर्डर आली की नेटवर्क त्याला स्टडी करतो आणि मग आर्टवर्क बनवतो आणि आर्टवर्क पी सी बी मॅन्युफॅक्चर करतात त्यांना पाठवतो. त्याला असे पी सी असे टेस्ट करून अशा बॉक्समध्ये आम्ही देतो. या माझं सांगतो आता लक्षात घ्या, हे जे पी सी बीचा रॅक आहे ना इकडे लक्ष द्या. हे सगळं सायन्स कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजला जे पी सी बी पॉवर सप्लाय ॲम्प्लिफायर ऑपरेशन ॲम्प्लिफायर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स कॅरेक्टरिस्टिक हे सगळे प्रत्येकाचे आम्ही 24 पी सी बी बनवून ठेवलेले आहेत. आता हे बघितलं दोन्ही साईडला सेम पॅटर्न आहे. आम्हाला ऑर्डर आल्यानंतर आम्ही ह्याचं स्टडी करतो नेटवर आणि मग पी सी बीचं आर्टवर्क बनवतो आणि मग पी सी बी मॅन्युफॅक्चरर ते आर्टवर्क पाठवून देतो आणि ते आपल्याला अशा क्वालिटीची पी सी बी मिळते. आपण जर कॉलेजमध्ये ठरवलं असतात पी सी बी बनवायचं तर आपल्याला होत असेल, कारण तुमचं प्लॅन्ट असतात, तुम्हाला टेक्निक माहिती आहे पी सी बी कसं करायचं, ऑइल बंडर रंगवायचं, परत फेरिकल सोल्युशन करायचं, पण ती क्वालिटी नसते. तर हे एक्सप्रेस पी सी बी सॉफ्टवेअर वापरून तुम्ही केलं आणि हे कोण बनवत नाही मार्केटला, तुम्हाला अगोदरच सांगा. हे आमचं स्वतःचं असं आहे. परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255.